त्याप्रमाणे साधूचे वाङ्मय संतांच्या वाङ्मय हिरण्याचा वरती त्याच्यामध्ये तुमचे बरोबर अस्पोळ आहे. घटाचे रूप आले प्रत्येकाचे दैवते कुणामुखी पडते नोंदी कुणामुखी तू एकाच एक बाईने बोलण्यासाठी दिलं, एका घरात माणूस वाढला त्याच्यासाठी केलं माती एक आहे कुणामुखी पडते नोंदी कुणामुखी मडक्यातली माती काढून द्या, फक्त मडखा आम्हाला द्या. भेटेल का? माती माती तुम्ही काढून घ्या, फक्त मडखा आम्हाला द्या. नाही भेटणार. तुम्ही शोधत आहे भगवान ओलांडेश्वर कुठे आहेत? अरे भगवान ओलांडेश्वर जर तुमच्यातून शिल्लक काढले ना तर तुम्ही शिल्लक राहणार नाही. तुम्ही आहात हीच माझ्या ओलांडेश्वराची अद्भुत शक्ती ताकद आहे. तुम्ही जाणत नाही. ज्याप्रमाणे माझ्या भगवंताची शक्ती विराजमान आहे. एका मातेची नाकामधली नथ हरवली, अख्खं घर शोधलं तिनं. अख्खं घर शोधलं, सापडली नाही. निराश झाली, सहज आरशाजवळ गेली, जोऱ्यानं ओरडली, बेटा ताई सापडली ग माझी नथ. कुठे सापडली? पोथीला आपल्या इथं अडकून ठेवली होती. हरवली होती का? नाही. सापडली का? सापडली नाही, हरवली नाही. हरवल्याचाही भ्रम आहे, सापडल्याचाही भ्रम आहे. नंतर जाग्यातच आहे. भगवान शिवजी माझ्यापासून दूर आहेत हेही भ्रम आहेत, पण मला प्राप्त झाले हेही भ्रम आहे. जेव्हा सद्गुरू कृपा करतात ना तेव्हा साक्षात तुमच्यासमोर भोलेनाथ जवळच उभे आहेत. फक्त सद्गुरूंची कृपा मात्र बाकी लक्षात ठेवा. जेव्हा सद्गुरू कृपा करतात तेव्हा फिर त्याचा का वरती दिसी मातीला कार. जशी घटातून माती वेगळी करता येत नाही तसं ममै अंश जीवलोकी जीवभूत सनातन मनष्ठांड निंद्रियाले प्रकृतीस्थानी कर्षती. चला असे परमशिव तत्व ज्यावेळी एक अष्टार शिवतत्व त्याला अनेक होण्याची इच्छा निर्माण होते ना भगवान सगुण रूपाने प्रकट होतात. आता इथे माती अलग आहे, इथे घडवणारा अलग आहे, इथे गाढव अलग आहे, इथं भाजण्याकरता लागणारी आग अलग आहे. पण जगाच्या बाबतीत विचार जर केला तर मातीही तोच आहे, घडवणाराही तोच आहे आणि त्याला निर्माण करणाराही तोच आहे. उपादान कारण तोच आहे, निमित्त मात्र निमित्त कारण तोच आहे. आणि असा माझा शिव परमात्मा आहे. त्यावेळेस अर्धनारी नटेश्वर स्वरूप माझे भगवान परमात्मा, स्त्रीही तेच बनतात. ज्यावेळेस प्रकृती आणि पुरुषांची निर्मिती झाली त्यावेळेस आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली, तुम्ही तपश्चर्या करा. आणि अंगातून जलधारा निर्माण झाल्या. तेवढ्यामध्ये विष्णूच्या कानातील एक कुंडल, विष्णूच्या कानातील एक कुंडल जमिनीवर पडलं. कर्णिका शब्दाचा अर्थ कर्णिका म्हणजे कान. कानातलं कुंडल खाली पडलं. त्या क्षेत्राचं नाव काय? मनकर्णिका असं तीर्थाचं नाव आहे. लोकांच्या सेवार्थाने कल्याण करणाऱ्यांनो, आत्मज्ञान प्रदान करणारी, मुक्ती देणारी मनकर्णिका नाम काशी. जिथे माझ्या भगवंताच्या कानातलं कुंडल पडलं विष्णू भगवंताच्या, ती मात्र काशी आहे. महान अद्भुत काशीची महिमा आहे. त्या दिवशी मी सांगून गेलो. प्रत्येक जणाची इच्छा असते.
कशी इच्छा असते? जशी भीष्माचार्यांची होती तशी. एक गीत बोलावं तेवढं ऐकायचं मला. जशी इच्छा भीष्माचार्यांची होती तशीच काशीत मरणारांची इच्छा आहे. कशी? कुणीकडे गेले कॅमेऱ्यावर? इतना तो कहना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले। जब प्राणी तन से निकले नाम लेके नाम लेके तब प्राणी तन से निकले। तब प्राण तन से निकले।
जब